आणि याच बातमीवरती बोलण्यासाठी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सावंतजी, उपमुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे या प्रकरणावरती की या प्रकरणाची दखल घेतली जाईल, माहिती घेतली जाईल, पाठपुरावा केला जाईल। मात्र मागच्या अनेक दशकांपासून छत्रपती शहाजी राजेंची समाधी जी कर्नाटकात आहे ती दुर्लक्षित राहिली आहे, त्या सरकारकडूनही आणि या सरकारकडूनही। याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? खरं तर ती समाधी ही पंजाबराव देशमुख साहेब ज्यावेळेला भारताचे कृषी मंत्री झाले पहिले, त्याच वेळेला त्यांनी ती राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करून घेतलेली आहे। हो, ती समाधी आता भारतीय पुरातत्व खात्याच्या संरक्षणाखाली आहे। आणि ज्या वेळेला एखादं स्मारक हे राष्ट्रीय संरक्षित होतं त्यावेळेला ते जसं आहे तसं जतन संवर्धन करणं हा कायदा आहे। त्यामुळे ती समाधी दुर्लक्षित आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण शहाजी महाराजांच्या निधनानंतर एकोजी राजाने ती समाधी बांधली, त्या समाधीच्या व्यवस्था केली आणि त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर लगेचच ज्या वास्तू राष्ट्रीय संरक्षित स्मारक झाल्या त्याच्यामध्ये त्या समाधीचा अंतर्भाव झालेला आहे। आता काय झालंय की त्याची जी भव्यता आहे ती भव्यता कमी आहे, कारण मराठ्यांचं जी स्मारक आहेत ती समाधी स्मारक जी आहेत ती त्या भव्यतेची नसतात उत्तरेकडच्या लोकांसारखी। ती अगदी सिंपल एक समाधी आहे आणि त्या होदेगिरीमध्ये यरगट्टनहळ्ळी, होदेगिरी हे जो सगळा भाग आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून जेवढं त्यांना करता येते तेवढं त्यांनी केलंय। पण त्याचबरोबर त्या ठिकाणी शहाजी महाराज राहत होते तो वाडा सुद्धा एका खाजगी व्यक्तीच्या ताब्यात आहे अजून। बरं, त्यानंतर त्या ठिकाणी कर्नाटकातल्या मारुतराव मुळे साहेब जे आहेत, माजी आमदार आहेत आणि मराठा समाजाचे तिथले नेते आहेत, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणचा एक बृहद आराखडा तयार केलेला होता की ती समाधी जशीच्या तशी जतन करून त्याच्या बाजूला त्या मॉन्युमेंटच्या बाजूला जो वाडा आहे तो शासनानं ताब्यात घ्यावा, कारण ते सुद्धा स्मारक आहे शहाजी महाराजांचं। दुसरं त्या बाजूला एक रिकामी जागा आहे की जी नॅशनल मॉन्युमेंटच्या नियमामध्ये येत नाही, त्या ठिकाणी शहाजी महाराजांचं स्मारक करावं आणि पुरातत्वाच्या निकषानुसार ती समाधी जशीच्या तशीच जतन केली जाणार। जरी आपली इच्छा असली की ती नवीन रिबिल्ड करावी आणि काहीतरी मोठं त्याच्यावर करावं, त्याचे प्लॅन सुद्धा काही आमच्या मित्रमंडळींनी केलेले होते, ते शासनावर सादर झाले, पण पुरातत्व खात्याचा नियमच असा आहे की त्याच्यामध्ये बदल करता येत नाहीत। पण त्याच्या आजूबाजूला आपण वेगळ्या पद्धतीचं सुशोभीकरण, फुलांचे ताटवे ह्या अशा गोष्टी सगळ्या करू शकतो। निश्चित सावंतजी, खूप खूप धन्यवाद। तुम्ही इतकी सविस्तर प्रतिक्रिया दिलीत आणि ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल। आणि तुम्ही जो वाड्याचा मुद्दा मांडलेला आहे तो देखील झी24 तासच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचेल आणि त्याची दखल घेतली जाऊन पुढे तातडीनं कार्यवाही होईल अशी अपेक्षा करूयात। सावंतजी, खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल।